Let's all stand for the reading of God's word. देवाच्या वचनासाठी आपण उभे राहूया. We are in Matthew chapter 19 आणि आपण मत्तई 19 मध्ये आहोत. and verses 1 to 12 we are going to look at. 1 ते 12 आपण ऐकणार आहोत. 1 to 6 I'll read in English. आणि 1 ते 6 इंग्लिशमध्ये वाचलं जाईल. Now when Jesus had finished these sayings, he went away from Galilee and entered the region of Judea beyond the Jordan. And large crowds followed him, and he healed them there. And Pharisees came up to him and tested him by asking, "Is it lawful to divorce one's wife for any cause?" He answered, "Have you not read that he who created them from the beginning made them male and female? And said, therefore, a man shall leave his father and his mother and hold fast to his wife, and the two shall become one flesh. So they are no longer two, but one flesh. What therefore God has joined together, let not man separate." ते त्याला म्हणाले, तर सूटपत्र देऊन टाकावे अशी आज्ञा मोशाने का दिली? त्याने त्यास म्हटले, तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे मोशाने तुम्हाला आपल्या बायका टाकू दिल्या. तरी प्रारंभापासून असे नव्हते. मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला व्यभिचाराच्या कारणावरून टाकून देतो, दुसरी करतो, तो व्यभिचार करतो. आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तोही व्यभिचार करतो. शिष्य त्याला म्हणाले, बायकोच्या संबंधाने पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्नच न केलेले बरे. त्याने त्यास म्हटले, हे वचन सर्वांच्याने स्वीकारत नाही. ज्याचे दान दिले आहे ते स्वीकारतात, कारण आईच्या उदरातून जन्मलेले असे नपुसंक आहेत, मनुष्यांनी केलेले असेही नपुसंक आहेत. आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणाला नपुसक करून घेतले आहे असेही नपुसक आहेत. ज्याच्याने हे स्वीकारते तो स्वीकारो. May God bless his word to us. देव आपली वचने आपल्यासाठी आशीर्वाद करो. Please be seated. बसूया. We've entered into Matthew 19 now. आणि आता मत्तई 19 मध्ये आपण आहोत. And we really were blessed by chapter 18. 18व्या अध्यायामध्ये आपण खरंच आशीर्वादित झालो. Relationships in God's kingdom. आणि देवाच्या राज्यामध्ये नातेसंबंध. But even 19 is a wonderful chapter when you think of it. परंतु विचार केला तर 19वा अध्याय हा एकदम अद्भुत असा आशीर्वाद आहे. We learn about marriage and family in this chapter. आणि या अध्यायामध्ये विवाह आणि कुटुंब याबद्दल आपण ऐकतो. We will learn about Christ's attitude towards children. आणि आपण त्याच्या लेकरांबद्दल असलेली त्याची प्रवृत्ती बरोबर आहे. And we'll also learn about the rich young ruler in this chapter. आणि या अध्यायामध्ये श्रीमंत जो अधिकारी आहे त्याच्याबद्दल आपण ऐकणार आहोत. But notice in chapter 19 that there is a familiar turn that Matthew wants to bring about. आणि 19व्या अध्यायात मत्तईला एक नेहमीचा आपला जी काही एक वाक्यरचना आहे ती त्याला सांगायची आहे. He says, now when Jesus had finished these sayings, he went away from Galilee and entered the region of Judea beyond the Jordan, and large crowds followed him, and he healed them there. 1 आणि 2 वचनामध्ये नंतर असे झाले की त्याचे बोलणे समाप्त केल्यावर येशू गालिलाहून निघून यार्दनेच्या पलीकडे यहुद्या प्रांतात गेला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्या मागून गेले, त्यास त्याने तेथे बरे केले. We see that he's finished these sayings in the regions of Galilee. गालिल प्रांतामध्ये त्याचं जे काय बोलणं होतं त्याने ते संपवलेलं आहे. And now he's headed towards Judea. आणि आता तो युद्धाकडे चाललेला आहे. And we can think of his departure here. आणि या ठिकाणी तिथून त्याचं निघणं ते आपण पाहत आहोत. It's not that Jesus had not gone to Judea and Jerusalem before. आणि असं नव्हतं की यहुदा आणि यरूशलेम यामध्ये येशू ख्रिस्त अगोदर गेलेला नव्हता. If you read the book of John, he had gone for the festival many times. आणि योहानाच्या पुस्तकात जर आपल्याला पाहायला मिळतं की तो सणासाठी बऱ्याच वेळा त्या ठिकाणी गेलेला आहे. But Matthew wants to highlight this departure because he wants to tell us that Jesus is now headed towards the cross. आणि या ठिकाणी मत्तई आपल्याला त्याचं तिथून निघून जाणं यावर जरा लक्ष केंद्रित करतो, कारण त्याला तो आता वधस्तंभाकडे वाटचाल करत आहे ते सांगायचं आहे. We've already seen that he's full of miracles and deliverance.
आणि आपण अगोदरच पाहिलं की पुष्कळ चमत्कार आणि सुटका त्यांनी केलेली आहे and wonderful wisdom from heaven he is able to disclose. आणि स्वर्गातील अद्भुत असं सुज्ञान त्याने देऊ केलेलं आहे. And we've seen that there's been this resistance from the religious leaders. आणि आपण सातत्याने पाहिलेलं आहे की जे धार्मिक नेते होते त्यांनी त्याला विरोध केलेला आहे And there's always been questioning and trying to trap him and counter him. आणि त्यांनी नेहमीच त्याला प्रश्न विचारलेले आहेत अडकवण्याचा किंवा माहिती आहे का अडचणीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. In fact, as we go on in the book of Matthew, these kind of confrontations and questions towards Jesus are going to increase a lot. आणि मत्ते कृषी वर्तमानमध्ये आपण पुढे जात असताना येशू ख्रिस्ताला विचारलेले प्रश्न त्याला अडचणीत जे आणण्याचा प्रयत्न आहे ते पुढे वाढत जातात. And so as Jesus moves from Galilee, he knows that he's going to Judea ultimately to save his people. आणि गालिलामधून येशू ख्रिस्त ज्यावेळेस निघत आहे त्याला माहित आहे की तो आता यहूदा प्रांतात जात आहे त्याच्या लोकांना तारण्यासाठी. And Matthew wants to highlight that to the end he was always doing messianic things. आणि मत्तयाला हे अधिक चांगल्या रीतीने दाखवून द्यायचं आहे की मसीहाला योग्य अशा गोष्टी तो सतत करत आहे. It's not like for 1 or 2 years he got tremendous power and now his power is declining. असं काही झालं नाही की 1-2 वर्षात फारच त्याच्यामध्ये सामर्थ्य आलं नंतर त्याचं सामर्थ्य कमी होत गेलं. He was overpowered and he was caught by his enemies. आणि असं काही झालं नाही की त्याच्यावर त्याचे जे शत्रू होते त्यांनी ताबा मिळवला असं काही झालं नाही. As he draws near to the region of Judea, यहुद्याच्या प्रांताच्या जवळ तो जात असताना his fame has spread. त्याची प्रसिद्धी झालेली होती. And also the neediness of people is always there. आणि लोकांची गरज आणि गरजूपणा नेहमीच तिथं होता. He made many tours, but people keep falling sick. आणि त्याने अनेक ठिकाणी प्रवास केला परंतु लोक आजारी पडतच होते. And we know the heart of the Messiah, his heart was moved with compassion. आणि आपल्याला मसीहाचं अंतःकरण माहित आहे की त्याला कळवळ आलेला आहे. And in Mark 10, Mark focuses that he went teaching. आणि मार्काच्या 10व्या अध्यायामध्ये तो शिक्षण देत चालला आहे यावर लक्ष केंद्रित करतो. But Matthew wants to show us his delivering power. परंतु मत्तयाला त्याचं सोडवणुकीचं जे सामर्थ्य होतं ते दाखवायचं आहे. So he's on the move, but he is still Messiah. तो इकडं तिकडं जात आहे तरी परंतु मसीहा आहेच. And he's delivering people. आणि तो लोकांची सुटका करत आहे. And this deliverance is a pointer towards the new heavens and the new earth, where he will take away the effects of curse and the fall forever. नवीन स्वर्ग, नवीन आकाश, नवीन पृथ्वी ज्या ठिकाणी पापाचा परिणाम जो आहे तो काढून टाकणार आहे त्याच्याकडे हा जो सुटका करत आहे ते आपल्याला घेऊन जातात. Now after the departure we look at the dialogue. आणि त्याने तो प्राण सोडलेला आहे. आता जे संभाषण आहे त्याकडे आपण पाहत आहोत. Verses 3 to 9 is a lengthy dialogue between the Pharisees and Jesus Christ. आणि 3 ते 19 फरीसी आणि येशू ख्रिस्त यांच्याबरोबरचं झालेलं मोठं संभाषण आपण पाहतो. It's that time has gone, they have observed Jesus, but still they have not yielded to Jesus. आणि वेळ पुष्कळ गेलेला आहे. त्यांनी येशू ख्रिस्ताचं चांगलं निरीक्षण केलेलं आहे परंतु येशू ख्रिस्ताच्या स्वाधीन ते झालेले नाहीत. And this time in verse 3 we see the Pharisees came and they were testing him. आणि 3ऱ्या वचनात दिसतं की फरीसी आलेले आहेत त्याची परीक्षा घेत आहेत. And we need to understand some background about this question that they are asking. आणि जो प्रश्न ते विचारत आहेत त्याची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. It was very normal and it was expected that a Jewish man, he should be married by the age of 20. आणि त्याच काळामध्ये ती मान्यता होती यहुदी जो काय हे पुरुष आहे त्याने 20 वयाचा झालेला असताना विवाहित असणं गरजेचं होतं. And there was this kind of looking down towards women. आणि त्या काळामध्ये स्त्रियांकडे खालच्या नजरेने पाहण्याची प्रवृत्ती होती. By Jesus' time there were 2 schools. One was the school of Hillel and one was the school of Shammai. आणि येशूच्या काळामध्ये 2 प्रकारच्या विचारसरणी होते, एक हिलेन आणि शिमाय म्हणून. And the Shammai school, they were a little stricter. आणि शिमाय जे होते फार कडक असे होते. And they saw Deuteronomy 24
and they said that only immorality is the ground where a man should divorce his wife. आणि अनुवादाचा 24वा अध्याय त्यांनी संदर्भ घेतात. त्यांनी सांगितलं फक्त व्यभिचार हे कारण आहे की मनुष्याने आपल्या पत्नीला माहिती का सोडण्यास ते सक्षम कारण आहे. And the school of Hillel, they had done something very wrong. आणि हिलेल विचारसरणीच्या लोकांनी काही चुकीचं केलेलं होतं. In Deuteronomy 24, it says a matter of nakedness, literally. आणि अनुवाद 24 मध्ये नग्नतेचं प्रकरण असं काय म्हणता येईल आहे. A matter of indecency. आणि अयोग्य वर्तनाचं जे काय प्रकरण आहे. And this should be taken together as a matter of indecency a man finds out. आणि मनुष्याने एखाद्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे अयोग्य वर्तणूक पाहिलेली असेल तर. But they separated this. There is immorality, they said, is a ground, of course, but any matter also is a ground for divorce. आणि त्या लोकांनी जे व्यभिचार आहे ते सोडचिठ्ठीच कारण आहे, परंतु आणखी दुसरं काही कारण वाटलं तर तेही सोडचिठ्ठीमध्ये गृहीत धरता येईल. And this school of Hillel said that if the wife spoiled the dinner also, that's a ground for divorce. आणि हिलेल विचारसरणीचे लोक म्हणतात ते जर पत्नीने जेवण जे आहे ते खराब बनवलं आहे तेवढंही पुरेसं कारण आहे की सोडचिठ्ठी घ्यावी. If she spun the garments wrongly, that's also ground for divorce. आणि जे कपडे आहेत ते अयोग्य प्रकारे धुतले तर तेही सोडचिठ्ठीच कारण आहे. If she spoke with some other men in the street, that's a ground for divorce. तिने परक्या मनुष्यात रस्त्यावर संभाषण केलं तर ते सोडचिठ्ठीच कारण होऊ She शकतं. spoke disrespectfully to her in-laws, that's also ground for divorce. सासू सासऱ्याला अयोग्य रीतीने अपमानकारक बोललं की ती सोडचिठ्ठीला कारण होऊ शकत होतं. And there was another Rabbi Akiba who said that if a man finds another beautiful woman more than his wife, that's also grounds for divorce. आणि अकिबा नावाचा आणखी दुसरा एक त्या काळात धर्मगुरू होता. तो म्हणतो की आपल्या बायको व्यतिरिक्त त्या पुरुषाला जर दुसरी कोणती सुंदर बाई जर आढळली तर त्या कारण सुद्धा सोडचिठ्ठीमध्ये ग्राह्य मानलं जायचं. So grammar is so important. Matter of indecency had to be taken together. म्हणून व्याकरण हे फार महत्वाचं आहे. अयोग्य वर्तणूक जे आहे ते प्रकरण एकत्रित घ्यायला पाहिजे. They had separated indecency and matter. आणि मग त्यांनी जे प्रकरण आहे आणि अयोग्य वर्तन आहे याचं विभागणी केलेली आहे. So imagine the pressure under which especially women lived. आणि मग त्या काळात ज्या स्त्रिया होत्या किती त्या अशा दबावाखाली जीवन जगत असते. And the Pharisees, who were supposed to be very strict with the law, they were very relaxed and they found this loophole for divorce. आणि जे पुरुषी तसं पाहिलं तर धर्मशास्त्राबाबत फार कडक असायचे, परंतु त्यांना या ठिकाणी काहीतरी असं त्यांना मिळालं की ते त्या ठिकाणी अगदी शांतपणे ते ऐकून घेतलं. And so it was a complete joke. Divorce had become a complete joke in the community. आणि म्हणून त्या काळातल्या समाजामध्ये सोडचिठ्ठी एक असं विनोद होऊन बसला होता. And even some women preferred this because there's no need to do anything public and to give any public statement. आणि काही स्त्रिया यामध्ये योग्य त्याला मानत होते, कारण काही गोष्ट सार्वजनिकरित्या कबूल करून किंवा सर्वांच्या समोर नेण्याची गरज नव्हती. And the father's money that has been given to this man, it comes back to me. आणि माझ्या पत्नीच्या वडिलांनी जे काही पैसे त्या पतीला दिलेले आहेत ते परत त्या पत्नीला मिळत असत. And so this is the background in which the Pharisees very tactfully asked this question. आणि याच पार्श्वभूमीवर पुरुषांनी फार काय म्हणतात की एक कुयुक्तीने हा प्रश्न विचारलेला आहे. If Jesus says no, there is no grounds for any reason. आणि मग येशूने म्हटलं की नाही सोडचिठ्ठी घेण्यासाठी कोणतंही कारण नाही असं जर ते म्हणाले, They will say you're going against Moses. आणि मग ते म्हणतात अरे तू मोशेच्या नियमाविरुद्ध वागत आहे. And if he says, and also if he says there is no grounds, then the popular opinion, he will be going against the popular opinion of the public. आणि तो म्हटला नाही कोणतंही कारण नाही याला योग्य असं जर म्हटलं तर सर्वसामान्याचं जे काय मत होतं त्याच्या मताविरुद्ध तो वागेल. And if he says that yes, you can do what you like, आणि मग जर त्याने म्हटलं हा तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकाल, then again they would find another verse to capture him. आणि मग दुसरं आणखी एक वचन त्याला अडकवण्यासाठी ते बोलतील. And it also could be that they are asking about divorce because John the Baptist had confronted
Herod about divorce. आणि ते कदाचित त्या सोडचिठ्ठीबद्दल बोलत असेल, कारण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने हेरोदाला त्याबद्दल प्रश्न विचारला होता. And John got into trouble, was arrested and killed. आणि यामुळे योहान समस्येत आला, त्याला पकडण्यात आलं आणि त्याचा वध करण्यात आला. And so you can imagine these old Pharisees, they've had a lot of discussion and they have these questions for Jesus to trap him. आणि हे जे आहे जुने परुषे आहेत, पुष्कळशी चर्चा केल्यानंतर ते येशू ख्रिस्ताला अडकवण्यासाठी त्यांच्याकडे काही प्रश्न आहेत. And so they are saying, is it lawful to divorce one's wife for any cause? नंतर ते म्हणाले की कोणत्याही कारणाविना आपल्या बायकोला सोडणं हे योग्य आहे का? And so that word any cause reminds us of Deuteronomy 24, where that any matter was used. आणि कोणत्याही कारणास्तव, जसं अनुवादमध्ये त्या कोणत्याही कारण जे वापरलेलं आहे त्या संदर्भात ते बोलत आहे. It was never in the Old Testament that you can never divorce. आणि जुन्या करारात असं कुठंच म्हटलेलं नाही की तुम्ही कधीही सोडचिठ्ठी घेऊ शकत नाही. In Numbers 21, if a man was not providing food, clothing, and marital love, that also could be a ground for divorce. आणि कुठं ते Numbers 21. आणि गणना 21 मध्ये जर पुरुषाने जे आवश्यक त्या बाबी आहे, घर आहे, अन्न पुरवठा आहे किंवा प्रेम जर आपल्या कुटुंबाला नाही दिलं तर ते ही सोडचिठ्ठीचं कारण होतं. So it was understood in their context that there are some circumstances where divorce is permissible. आणि त्यांच्या विचारसरणीनुसार हे त्यांना मान्य होतं की अशा काही घटना आहेत की ज्या सोडचिठ्ठीसाठी प्रवृत्त करतात किंवा मान्यता But देतात. they are more interested about this hot topic going on about any cause divorce. परंतु त्यांना जो बहुचर्चित असा जो विषय आहे, कोणत्याही कारणास्तव. And so Jesus, he doesn't straight away give a yes or no answer, आणि येशू ख्रिस्त आधी सरळ सरळ होय किंवा नाही असं उत्तर देत नाही, but he does give an answer. परंतु तो उत्तर देतोच. And by the end of this passage, we'll come to know what his answer is. आणि हा वचन आपण संपवण्याच्या वेळेस त्याचं उत्तर काय आहे ते आपल्याला समजेल. So Jesus says, have you not read that he who created them from the beginning made them male and female? आणि त्याने त्याला उत्तर दिले, तुमच्या हे वाचण्यात आले नाही का की त्याने मनुष्य उत्पन्न केले, त्याने ती प्रारंभापासून नर नारी अशी उत्पन्न केली. He says, have you not read? तर तुम्ही हे वाचलं नाही का? This is his usual way of countering them. आणि हे त्याचा सर्वसाधारण प्रकारचा व्यवहार होता त्यांच्याशी बोलण्यात. For Jesus, the word of God had the highest esteem. येशूसाठी देवाचं वचन हे सर्वोच्च प्राधान्यावर होतं. He wants us to think deeply about the word आणि त्याची इच्छा आहे की देवाच्या वचनाबद्दल आपण सखोल विचार करावा and to read it with understanding. आणि ते समजून घेण्याच्या प्रवृत्तीने वाचावं And the principles that come out from the word to apply it in decisions. आणि त्या वचनामधून जे काही तत्व बाहेर येतील ते आपल्या जीवनामध्ये आचरण करण्यासाठी. And so Jesus, instead of going to Deuteronomy 24 where they are, he goes to Genesis 1 and 2. त्यांनी जो आधार घेतलेला आहे अनुवाद 24 याच्याकडे न जाता येशू ख्रिस्त उत्पत्तीच्या अध्यायात जात आहे. And he says, have you not read that it is he who created them in the beginning, male and female? आणि तो तुमच्या वाचनात आले नाही की त्याने मनुष्य उत्पन्न केली, त्याने ती प्रारंभापासून नर नारी अशी उत्पन्न केली. With great ease, Jesus holds the doctrine of creation. आणि अगदी सहजपणे येशू ख्रिस्त निर्मितीचा जे काही सिद्धांत आहे तो उचलून धरत आहे. Bible says the fool says in his heart that there is no God, there is no creator. आणि पवित्र शास्त्र सांगतं, मूर्ख आपल्या मनात म्हणतो की देव नाही किंवा निर्माता नाही. Nothing can never make something. आणि काहीच नाही ते कधीच काहीतरी बनवू शकेल. And leave alone something, but what an amazing design God has made. आणि काहीतरी माहिती का ते सोडून द्या, पण देवाने जी काही निर्माण केलेलं आहे ते अद्भुत माहिती का असं आहे. And so if you love marking your Bible, you should circle that word he. That is the focus of Jesus. आणि या ठिकाणी तुमच्या पवित्र शास्त्रात तुम्ही जर माहिती का मार्किंग करत असाल तर तो जो आहे हा तो शब्द जो आहे त्यावर तुम्ही अधोरेखित करा. God made all things
and then he made them male and female. देवाने सर्व मनुष्य निर्माण केली आणि ती त्याने प्रारंभापासून नर नारी अशी उत्पन्न केली. And if you remember Colossians, Jesus, the Son of God, all things were made through him. आणि कलसीकर पत्रात जर तुम्हाला आठवत आहे तिथे लिहिलं आहे की हा जो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे सर्व घडविण्यात आलेला आहे. And Adam was not made just haphazardly and, reluctantly. आणि आदमाची ज्यावेळेस घटना आदमाला ज्यावेळेस घडवलं असंच माहिती आहे का सहज आणि निष्काळजीपणे ते घडवलं नव्हतं. But he's made on the last day of creation, showing he's the cream of creation. आणि निर्मितीच्या शेवटच्या दिवशी त्याला निर्माण केलं आणि जी निर्मिती होती त्याचा तो सर्वोच्च असा आहे ते दाखवण्यात आलं. Eve was not made haphazardly, but she's also the cream of creation, and God says it is very good. आणि हवीलाही असंच सहज घडवण्यात आलं नव्हतं. तीही शेवटी घडवली आणि उत्पत्तीमध्ये सर्वोत्तम आणि तो म्हणतोय की हे सर्व चांगलं आहे. And so much we are influenced by the world about the color of our skin, the size of our body, that some people even hate themselves. आणि या जगाच्या प्रथेप्रमाणे आपला त्वचेचा रंग काय आहे, आपली शरीर यष्टी कशी आहे, याद्वारे माहिती आहे का आपण एवढे दबावाखाली आहोत तर आपण काहींचा माहिती आहे का त्याग करतो. And the world teaches us that no, actually you should have been female, but you are male, and you should have been male and you are female. आणि जग असं म्हणतं अरे तू तर स्त्री असायला पाहिजे पण पुरुष आहेस, नाही तू पुरुष असायला पाहिजे पण स्त्री आहेस. And then seeks to find out so many other genders. आणि मग ते इतरही काही लिंग वेगवेगळे आहेत का मनुष्यामध्ये ते शोधत आहे. But Jesus says male and female. परंतु येशू म्हणतो स्त्री आणि पुरुष. Every part of your body is wonderfully designed. तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग अद्भुत प्रकारे घडवण्यात आलेला आहे. Psalmist says, I am wonderfully made and fearfully made. आणि स्तोत्रकार म्हणतो मी अद्भुत रीतीने मला घडवण्यात आलेला आहे. भयकार भयजनक परिस्थितीमध्ये मला उत्पन्न केला आहे. And some of us, we giggled in high school when they tried to tell us about reproduction and other things. आणि जी काही मनुष्याद्वारे निर्मिती होती त्याबद्दल शिकवलं असताना आपण आपल्या हायस्कूलमध्ये आपण त्याला जरा हसत होतो. But now with so many access to just the wonder in which even those aspects God has made, it shows us his glory. आणि आताही एवढा मोठा शोध करण्यात आलेला आहे तरीही त्या ज्या प्रकारे देवाने मनुष्याला घडवलेला आहे ते अगदी अद्भुत असं आहे. So it's divine creation. ही दैवी निर्मिती आहे. It's wonderful design. अद्भुत असं ते आकार देण्यात आलेला आहे. And this design is towards one purpose. आणि हे सर्व निर्मिती जो त्याला आकारमान दिलेला आहे तो एका निश्चित हेतूसाठी आहे. Verse 5 says, and said, therefore a man shall leave his father and his mother and hold fast to his wife, and the two shall become one flesh. आणि 5 वचन म्हटलेलं आहे याकरता पुरुष आई बापा सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. On a biological level, immediately we say, okay, only about having children is the design. आणि जर शारीरिकरित्या जर पाहिलेलं आहे तर पती पत्नी फक्त लेकरं होण्यासाठीच एकत्र आहेत असा आपला विचार आहे. No, but the purpose is that they no longer should be two but one flesh. आणि या ठिकाणी हेतू आहे की ते आता दोघं नाही तर एक देह होण्याची गरज आहे. They come from different halls in the marriage room and they live together. आणि वेगवेगळ्या भागातून ते विवाहाच्या स्थळी एकत्र येतात परंतु नंतर ते एकत्र पुढे जातात. And yes, one flesh has the physical aspect. आणि हो एक देहामध्ये शारीरिक भावना निश्चित आहे. But the way God made us with companionship, the ability for companionship, even that on that level we are knit together. आणि देवाने आम्हा दोघांमध्ये जी सहभागिता असावी हे जे लक्षात घेऊन निर्माण केलेलं आहे ते महत्वाचं आहे. With the ability to communicate, and on that level we are knit together. एकमेकांना समजून घेण्याची जी क्षमता आहे त्यामध्ये आम्हाला त्याने एकत्र जोडला आहे. Then when we live together as one, his problems become the wife's problems and her problems become the man's problems. ज्यावेळेस आपण एक देह म्हणून जीवन जगतो त्यावेळेस पुरुषाच्या समस्या स्त्रीच्या समस्या होतात, स्त्रीच्या समस्या
पुरुषाच्या समस्या होतात. Both of their resources become as if it's one person's resources. आणि दोघांची जी काय उपलब्धता आहे ती आता काय होती, एकत्र या दोघांची होते. And both of them face life together. आणि दोघं जर जे जीवनात येतं त्या परिस्थितीला ते एकत्र तोंड देतात. And if one part of the body suffers, the other grieves. आणि शरीराचा एखादा भाग माहिती आहे का दुःख सहन करतो तर दुसरा भागही दुःखी होतो. If one part is rejoicing, the other part rejoices. शरीराचा एक भागाने जर माहिती आहे का आनंद केला तर दुसऱ्या भागालाही आनंद होतो. So that all of that is behind this idea of one flesh. आणि एक देह होण्याच्या मागं ही सर्व विचारसरणी आहे. And for believers, it gets even better than that. On a spiritual level, we are able to connect. पण विश्वासणाऱ्याला त्याही पेक्षा अधिक उच्च प्रकारे म्हणजे आध्यात्मिकरित्या आम्ही एक होतो असं आहे. Imagine praying together and encouraging one another with the word. एकत्रित्या प्रार्थना करणं, एकमेकाला वचनातून प्रोत्साहित करणं हे किती चांगलं आहे याचा विचार करा. Having the same biblical outlook towards parenting, towards what our family should be about. आणि आई वडील या नात्याने त्यांचं कर्तव्य आपलं कुटुंब कसं असावं या बाबत दोघांचंही पवित्र शास्त्रानुसार मत असणं किती महत्वाचं आहे. And so if we have to become one flesh, then the Bible says don't be unequally yoked with an unbeliever. आणि जर आपल्याला एक देह व्हायचा आहे तर पवित्र शास्त्र सांगतं की तुम्ही विजोड असं कुणाशी होऊ नका. And so Jesus is saying there's this ultimate purpose, and then beyond that he's giving one conclusion. आणि तो म्हणतं की एक मुख्य हेतू आहे पण त्याच्या पलीकडे तो एक निर्णय देत आहे. In verse 6 he says, what therefore God has joined together, let not man separate. आणि 6व्या वचनात म्हणत आहे यामुळे पुढे दोघं नव्हे तर एक देह आहेत, यास देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. Right in the front and center of Jesus' thinking is God in this passage. आणि या भागामध्ये येशू ख्रिस्ताच्या समोर देव हा आहे. It's his design. त्याचं हे दिलेलं त्याला आकार आहे. It's his purpose. आणि त्याचा हेतू आहे. It's his joining together the man and the woman. आणि स्त्री आणि पुरुषांना दोघांना एकत्र आणणं हे त्याचं आहे. It's not simply in the garden that God brought them together. आणि हे केवळ त्या एदेन बागेतच देवाने त्यांना एकत्र आणलं असं नाही. But the implication of this passage is every marriage God has brought together. आणि याचा परिणाम असा आहे की प्रत्येक विवाह देवाने एकत्र आणलेला आहे. And it's a very deep word, cemented together. आणि हा अगदी सखोल असा शब्द आहे की त्यांना जसं सिमेंटनी भरभक्कम बनवलं जातं तसं आहे. And in the ancient times there was one custom where they would put a yoke on the newly married's shoulders to show them that how they have become one now. आणि जुन्या काळामध्ये अशी एक प्रथा होती की जे नवीन विवाहित व्हायचे त्यांच्या खांद्यावर जू ठेवला जायचं मग त्यांना ते प्रदर्शित व्हायचं की ते कसे एकत्रित्या जोडले आहेत. Some of us have problem with garlands and don't want garlands because the picture won't come that great. आणि काहींना आपल्यापैकी मोठे मोठे पुष्पहार गळ्यात घालायला आवडत नाही कारण काय मग नीट चित्र येत नाही असं फोटो येत नाही असं म्हणतात. Imagine in just after the wedding ceremony the pastor lifts a wooden yoke and he puts it on both of their shoulders. आणि मग विचार करा की विवाह झाल्याबरोबर जो पाळक आहे तो तिथलं जे लाकडी जू आहे ते घेतो आणि दोघा नवरा बायकोच्या मानेवर ठेवतो. So they also learned in the ancient times that they both are now together. आणि प्राचीन काळात ते शिकले की आता ते दोघंही एक असे आहेत. And so Jesus says because God has joined them together, let not man separate. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतात देवाने या दोघांना एकत्र जोडलेलं आहे, कोणत्याही मनुष्याने त्यांना विभक्त करू नये. This aspect is like the foolishness of somebody ripping his own flesh apart. आणि हे जर झालं विजोड असं जर कुणी म्हणजे का त्याने जर दूर केलं तर ते असं होईल की स्वतःच शरीर आहे ते माहिती आहे का असं ओरबडून काढण्यासारखं आहे, मूर्खपणाचं आहे. Maybe you have seen many reels on Instagram. आणि इंस्टाग्रामवर पुष्कळ असे ते रील्स तुम्ही पाहिले असतील. But I am betting you have never seen a reel of somebody tearing his own flesh from his body. परंतु मी आतापर्यंत कोणताही असं त्या ठिकाणी रील्स पाहिला नाही की कोणीतरी आपले स्वतःच
जी कातडी आहे ती ओरबडून काढत आहे, That is foolishness. ती मूर्खपणा आहे. And so Jesus is saying, in other words, that they are joined together and let not man separate. आणि येशू ख्रिस्त दुसऱ्या शब्दांमध्ये नाही, त्यांना एकत्र आणण्यात आलेलं आहे, कोणत्याही मनुष्याने त्यांना वेगळं करू नये. Let not the husband separate by being attracted to another woman. आणि नवऱ्याने दुसऱ्या एखाद्या स्त्रीकडे आकर्षित होऊन आपल्या पत्नीला सोडू नये. He should always be in awe that not only God has given him life, but even marriage as a blessing. आणि त्याने नेहमीच देवाचे आभार मानला पाहिजे की देवाने केवळ त्याला जीवन एवढंच दिलं नाही, तर वैवाहिक जीवनही दिलेलं आहे. He should be in the depths of hell. आणि त्याने माहिती आहे का, तो तसं पाहिलं तर नरकाच्या अगदी तळाशी असायला पाहिजे होता. But God has blessed him with blessing upon blessing in Christ Jesus. परंतु ख्रिस्तामध्ये देवाने त्याला आशीर्वादानंतर आशीर्वाद दिलेले आहेत. And this, let not the woman separate. आणि स्त्रीने स्वतःला विभक्त करू नये. No matter how shocking and disappointing his habits are after marriage. आणि विवाहानंतर नवऱ्याच्या सवयी किती माहिती का निराश करणाऱ्या आहेत किंवा माहिती का नैराश्यात नेणाऱ्या आहेत, तरी No matter how you were attracted to his hair in the beginning and now it's all falling away and a huge circle is coming day by day. आणि त्या नवऱ्याचं जे केस किती चांगले होते आणि आता मग त्याला टक्कल पडत राहिलेलं आहे, काही कारण असलं तरी. No matter you are attracted to his fitness, but lately he is not taking fitness seriously. आणि तो लग्नाच्या अगोदर अगदी सुदृढ शरीर प्रकृतीचा होता, आता तसा राहिलेला नाही, तरीही Let no man separate. कोणत्याही मनुष्याने एक स्वतःला विभक्त करू नये. There is no place for excuses that I'm not happy anymore. आणि विवाहामध्ये मी आता आनंदित नाही म्हणून मी विभक्त होऊ इच्छितो का इच्छित असं म्हणायला कोणतीही सबब नाही. Let not a new disease separate them. आणि कोणता नवीन आजार झाला तरीही विभक्त होता येत नाही. Let not any wrong thinking that I married plan B, he was not plan A in God's mind. आणि मग माझ्या दृष्टीने मी जी योग्य व्यक्ती होती ती दुसरीच होती, परंतु हीच व्यक्ती माझ्या जीवनात आली असं नाही. Let not different personalities separate. आणि एकमेकाचं जे व्यक्तिमत्व जर वेगळं आहे तरीही विभक्त होता येत Let नाही. not weight gain or weight loss separate. आणि अशक्त झाला, जाड झाला, हेही कारण माहित आहे का विभक्त होण्यासाठी चालणार नाही. Let not hormonal imbalance separate. आणि काही शारीरिक माहित आहे का असे भाग आहेत की त्यामुळे तो अव्यवस्थित वागत आहे, तरीही विभक्त होता येत. Let not worldly advice separate. जगिक माहिती आहे का सुज्ञान तुम्हाला मिळत असेल तेही तुम्हाला विभक्त करू शकत Let नाही. not modern Christian advisors separate. आणि ख्रिस्ती आधुनिक जे आहे सल्ला मसलत देणारे आहेत त्यांचंही ऐकू नका. And let not our evil hearts separate. आमचं दुष्ट अंतकरण देखील आम्हाला एकमेकापासून दूर करू नये. The text is very plain. Let no man separate. आणि अगदी वचन स्पष्ट आहे की कोणीही आपल्याला विभक्त करू नये. And so this is Jesus' position. आणि हे येशू ख्रिस्ताचं याबाबत केलेलं वक्तव्य आहे. He's saying to the Pharisees, you are looking at Deuteronomy 24 to find loopholes. आणि तो परुष लोकांना म्हणत आहे, तुम्ही अनुवाद याच्या 24व्या कुठेतरी तुम्हाला चूक सापडण्यासाठी शोधत आहात, But you are ignoring the huge passage where God instituted the first marriage. परंतु देवाने विवाह स्थापित केला त्याबद्दलची मोठी जी घटना आहे त्याबद्दल तुम्ही दुर्लक्ष करत आहात. It means that one should not enter marriage lightly. आणि याचा अर्थ असा आहे की विवाहात कुणीही सहजपणे प्रवेश करू नये. It's a fact that all of us, we play our best cards during courtship. आणि हे आपल्या सर्वांच्या बाबत आहे. विवाहाच्या अगोदर आपले जे नातेसंबंध असतात पुरुष स्त्रीचे, अगदी फार सुंदर आपलं व्यक्तिमत्व आपण प्रदर्शित करतो. We should acknowledge that there are going to be shocks and disappointments. आणि म्हणून प्रत्येकाने स्त्रीने आणि पुरुषानेही समजून घ्यायला पाहिजे की असं जरी असलं तरी विवाहानंतर मात्र खरं व्यक्तिमत्व पाहून धक्के बसणार आहेत. And that two sinners struggling with sin, even though they are believers, are going to come together. आणि विश्वासनात्या नात्याने जरी ते एकत्र येणार असले तरी
पापी नात्याने ते पाप जे आहे ते त्रासदायक ठरणारच आहे. So we want to come prepared and we want to think seriously about marriage. म्हणून विवाहाच्या संदर्भात काळजीपूर्वक तयारीनिशी आम्हाला या प्रवेश करायचा आहे. The dialogue goes on between Jesus and the Pharisees. आणि येशू ख्रिस्त आणि परुषी यांच्यामध्ये संभाषण पुढे चालू आहे. And they immediately say, but what about Moses? आणि मग ते तात्काळ पण मोशेने जे सांगितलं त्याच्याबद्दल काय? In verse 7, that Moses commanded one to give a certificate of divorce and to send her away. ते म्हणाले तर सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी मोशाने का आज्ञा दिली? And Jesus is very quick to show them that Moses never commanded them. आणि तात्काळ येशू ख्रिस्त दाखवून देत आहे की मोशेने असं कधी आज्ञा दिली नव्हती. But a allowance was made. परंतु तशी सुविधा उपलब्ध करण्यात आली If होती. you turn to Deuteronomy 24, आणि जर तुम्ही अनुवाद याचा 24वा अध्याय पाहिला, when a man takes a wife and marries her, if then she finds no favor in his eyes because he has found some indecency in her, and he writes her a certificate of divorce and puts it in her hand and sends her out of his house, she departs out of his house, and if she goes and becomes another man's wife, and the latter man hates her and writes her a certificate of divorce and puts it in her hand and sends her out of his house, or if the latter man dies who took her to be his wife, then the former husband who sent her away may not take her again to be his wife after she has been defiled, for that is an abomination before the Lord. Deuteronomy 24, 1-4. अनुवादाचं 24 अध्याय 1 ते 4 वचन. कोणा पुरुषाने एखाद्या स्त्रीचे लग्न केल्यानंतर तिच्यात काही दोष त्याला दिसून आल्यामुळे ती त्याला आवडली नाही, तर त्याने सुटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला आपल्या घरातून घालवावे. ती त्याच्या घरून बाहेर निघाल्यावर तिने पाहिजे तर दुसऱ्याचे व्हावे, पण त्या दुसऱ्या पुरुषाचे तिजवर इतराजी होऊन त्यानेही सुटपत्र लिहून तिच्या हाती दिले, तर तिला घराबाहेर घालवले, किंवा तिची लग्न केलेला हा दुसरा नवरा मेला, तर घालून दिलेल्या तिच्या पहिल्या नवऱ्याने ती भ्रष्ट झाल्यावर तिला पुन्हा बायकून करून घेऊ नये. परमेश्वराच्या गोष्टीला वीट आहे. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतर करून देते त्या देशात पाप दोष लागण्यास कारण होऊ नको. So the correct understanding of Deuteronomy 24 is that after the fall, God knows that people are going to do this. आणि म्हणून 24वा अध्याय जे अनुवाद आहे त्याचं योग्य अर्थ असा निघू शकतं की पतन झाल्यानंतर जे आहे, मानवाचं पतन झाल्यानंतर लोक असं वागू शकतात हे येशूला माहीत आहे. And to safeguard the woman, actually, this certificate of divorce was given. आणि स्त्रीची सुरक्षितता लक्षात घेऊन अशा प्रकारचं स्त्रीला सुटपत्र देण्यात येत But असे. they are finding a command here that we are commanded to give a certificate and we are righteous. परंतु परुषी याचा संदर्भ घेतात. देवदारने आम्हाला तिला सुटपत्र देण्याची आज्ञा दिलेली आहे. Now, the scenario in Deuteronomy is that this man suspects some matter of indecency in her and he sends her away. आणि अनुवाद 24 मध्ये प्रकरण असं आहे की या मनुष्याला त्या स्त्रीमध्ये काय दोष आढळला आणि तो तिला घालून देतो. And she gets married to another man. आणि ती जाऊन दुसऱ्याशी विवाह करते. And this former man cannot come and again disturb that family. आणि मग अगोदरचा नवरा येऊन आता या नवीन तिने जे दुसरं लग्न केले तिथं तो गोंधळ घालू शकतो. Or if the second husband dies, cannot come and claim upon her. आणि मग दुसरा नवरा जर माहिती का मेला तर तो येऊन तिच्यावर हक्क सांगू शकत नाही. Because she has what Moses has provided, a certificate of divorce. कारण तिच्याकडे मोशेने जे देव केलेलं जे सुटपत्र आहे. And on that certificate of divorce, both of them have to say that I renounce this person, she is no longer my wife, and she says he is no longer my husband. आणि त्या सुटपत्राच्या वरून दोघंही म्हणू शकतात की आता इथून पुढे तो माझा नवरा नाही आणि ती माझी बायको नाही. So imagine if that first man was a crazy man. आणि विचार करा, पहिला जो मनुष्य आहे जर तो जरा वेडा मनुष्य असेल तर. Then he comes back in her life. आणि मग तो पुन्हा तिच्या जीवनामध्ये येतो. But this time she has this protection that the divorce has annulled the marriage. आणि परंतु तिच्याकडे हे सुटपत्र आहे ज्याद्वारे आपला पूर्वीचा विवाह तो नष्ट केला आहे. For us, the woman can immediately take some job because of education, etc. आणि आपल्या बाबत असं आहे की ती जी स्त्री आहे ती तात्काळ
दुसरं माहिती काम करू शकते. But in that day, a woman was more dependent on the man of the house. पण त्या काळामध्ये स्त्री जी आहे त्या घरच्या पुरुषावर पूर्णपणे अवलंबून होती. So actually, it's a very compassionate provision in the law of Moses. आणि तसं पाहिलं ती मोशेच्या नियमामध्ये ही फार स्त्रियांची काळजी घेणारी सुविधा होती. But they have pounced on this and they are using this as a command. परंतु त्यांनी हे गृहीत धरलं आणि त्याचं अयोग्य प्रकारे आज्ञा म्हणून सादरीकरण केलं. Jesus gives them the reason. Actually, this was because, verse 8, of the hardness of your heart. आणि येशू ख्रिस्त पुढे जाऊन त्याला कारणही सांगतो, हे तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे त्यांनी असं होऊ दिलं. It's this idea of unwilling to repent and to yield to God about the teaching of marriage. आणि विवाहाच्या संदर्भात जे काय देवाचं शिक्षण आहे ते समजून घेणं, देवाला समर्पित होणं, मान्य होणं, याच्या विरोधात त्यांचं जीवन होतं. And so God made this allowance, but Jesus takes them back to the beginning and says, from the beginning, it was not. देवाने ही सुविधा निर्माण करून दिली, परंतु येशू ख्रिस्तांना अगोदर त्याच्या मागे घेऊन जातो होतं, असं नव्हतं. In verse 9 comes the punchline, and I say to you, whoever divorces his wife except for sexual immorality and marries another commits adultery. आणि 9व्या वचनात अगदी स्पष्टपणे म्हणत आहे, मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला व्यभिचाराच्या कारणावरून टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो. The word Jesus uses here is porneia, which is a very general word for all kinds of sexual immorality. आणि जे लैंगिक अनैतिकता आहे त्याच्यासाठी येशू ख्रिस्त व्यभिचार हा शब्द या ठिकाणी वापरत आहे. And so by using this general word, Jesus is giving the exact understanding of Deuteronomy 24. आणि हे सर्वसाधारण शब्द वापरून येशू ख्रिस्त 24 अनुवादाचं योग्य असा अर्थ प्रगट करत आहे. What is this matter of indecency? What is this issue in Deuteronomy 24? आणि 24 अनुवादमध्ये ती दोषी आढळली तर नक्की काय आहे? And so the only grounds Jesus is saying is for immorality and unfaithfulness. आणि मग येशू ख्रिस्त म्हणताय की ते दोषी कशाबाबत असायला पाहिजे? व्यभिचार आणि अविश्वासूपणा याबाबत असायला पाहिजे. In Jesus' day, actually in the law of Moses, the adulterer was supposed to be stoned. आणि येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये नियमशास्त्रानुसार व्यभिचारी व्यक्तीला दगडमार करायचा होता. But the Romans prohibited such things. परंतु रोमन्स लोकांनी अशा गोष्टीला आळा घातला. But Jesus doesn't use the technical word for adultery. आणि या ठिकाणी व्यभिचाराला त्या ठिकाणी जो काही शब्द तो लोक वापरत होते तो वापरत नाही. But he uses a very general word. परंतु सर्वसाधारण शब्द तो वापर. And so Jesus is actually highlighting how important purity and faithfulness is in a marriage. आणि विवाहामध्ये शुद्धता आणि विश्वासूपणा किती महत्वाचा आहे याला येशू ख्रिस्त या ठिकाणी दुजारा देत आहे. That general word he uses applies for homosexuality and even a single person having an affair with a single person. आणि हे जो व्यभिचार आहे तो जो शब्द आहे समलिंगी लोकांच्या संदर्भात आहे किंवा अविवाहित जो आहे त्याच्या संदर्भात देखील वापरण्यात येतो. A person cannot say, oh, that other person was not married, so I didn't technically commit adultery. आणि मग एखाद्या म्हणते, अरे ती व्यक्ती जी आहे व्यभिचार म्हणजे विवाहित व्यक्तीबरोबर मी केलेलं नाही, ती व्यक्ती तर विवाहित नव्हती. Jesus is highlighting how important purity is in marriage. आणि म्हणून येशू ख्रिस्त विवाहामध्ये शुद्धता पवित्रता किती महत्वाची आहे यावर जोर देत आहे. Which should remind us that if we want to be a God glorifying family, आणि यामध्ये आपल्याला आठवण करून देतात की जर आम्हाला देवाचं गौरव करणारं असं आमचं कुटुंब पाहिजे तर we shouldn't play with sin till we come till the last stage. आणि मग आपण शेवटच्या पायरीपर्यंत येऊपर्यंत पापाशी आपण खेळत राहायला नाही पाहिजे. To be under the teaching of God's word and in good fellowship. आणि आपल्याला देवाच्या वचनाखाली शिकायचं आहे आणि चांगल्या सहभागीतेत राहायचं आहे. We need to be going to the heart level of God's commands. आणि देवाचे जे आज्ञा आहेत ते आपल्या हृदयाच्या पातळीपर्यंत आपल्याला जायचं आहे. To be fighting that battle in our hearts. आणि हे जे युद्ध आहे आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला लढायचं आहे. For one look at our hearts, we should be looking 10 times at the Lord Jesus Christ. आणि आपल्या स्वतःच्या अंतःकरणाकडे एक वेळ ज्यावेळेस पाहू त्यावेळेस 10 वेळेस आपण
देवाच्याकडे पाहणं What गरजेचं a आहे. wonderful song we sang. Turn your eyes upon Jesus. आणि किती सुंदरसं गाणं आपण पाहिलं की तुमचे नेत्र येशू ख्रिस्ताकडे वळवा. His wondrous beauty is heart satisfying. आणि त्याचं अद्भुत सौंदर्य हे हृदयाला संतोष देणार आहे. His covenant love is something that blows our minds, it humbles our hearts. त्याचं कराराचं जे प्रेम आहे आपल्या विचारशक्तीच्या पलीकडे आहे आणि आपल्याला नम्र करतं. And so be in that love, be near that love. आणि या प्रीतीच्या जवळपास किंवा या प्रीतीमध्ये तुम्ही राहा. And so you will always be dealing with your heart before it comes to the action level. आणि तुमच्या कृतीच्या पर्यंत पोहोचण्या अगोदर तुम्ही नेहमीच आपल्या अंतःकरणामध्ये ते संघर्ष करत राहाल. Now, technically, if somebody has committed adultery, the other person has every right to divorce. आणि जर कुणीतरी कृतीमध्ये व्यभिचार केलेला आहे तर त्या दुसऱ्या व्यक्तीला सोडचिठ्ठी घेण्याचा अधिकार आहे. But what did we learn in Matthew 18? परंतु मत्ते 18 मध्ये आपण काय शिकलो? I think in the New Testament there is a place for the repentant spouse to be forgiven. आणि 18व्या अध्यायात आणि 9व्या करारामध्ये अशी एक सुविधा आहे, जर व्यभिचार केलेली जी पत्नी असेल किंवा पती असेल त्याने जर पश्चाताप केला तर त्याला क्षमा करण्याची सुविधा आहे. Because Christ is a forgiving husband to us. कारण ख्रिस्त हा आम्हाला क्षमा करणारा आमचा वर आहे. And unless that man is consistently doing this, or this woman is consistently, unrepentantly going ahead, I think there is a place for forgiveness and reconciliation. आणि जर ही जी व्यक्ती आहे सातत्याने ते करत नाही किंवा पुन्हा आणि पुन्हा ते करत नाही तर त्या ठिकाणी क्षमा करून एकत्र येण्याची त्या ठिकाणी सुविधा आहे. That's how our God has been in the Old Testament. आणि जुन्या करारात आपला देव असाच वागला. He loved somebody in Ezekiel 16. आणि यस्केलच्या 16व्या अध्यायामध्ये तो कुणावर तर तसंच प्रेम केलं. And Israel consistently forsook him. आणि इस्रायलने सातत्याने त्याला सोडलं. And in Jeremiah 3 he says, I am writing you a certificate of divorce. आणि यिर्मया 3 मध्ये तो म्हणतो मी तुला सोडपत्र देऊन टाकतो. But there is this elect Israel that even though they sinned, he has been working and drawing them to himself. परंतु त्या ठिकाणी निवडलेले असे इस्रायल आहे तो त्यांच्या प्रत कार्य करत आहे आणि त्यांना तो परत आणत आहे. I think the church has to move very slowly and wisely and prayerfully. आणि मंडळीला याबाबत अगदी सुज्ञपणे आणि सावकाशपणे निर्णय घ्यायचा आहे. And so this fact that Jesus has stated is so shocking. आणि येशू ख्रिस्ताने जे वस्तुस्थिती दाखवून दिली ती धक्कादायक आहे. Because the people who have done divorce for any cause and walking around, they are living in adultery in God's eyes. आणि ज्याने कोणत्याही कारणास्तव सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि ते पाहिजे जसं जीवन जगत आहे ते देवाच्या दृष्टिकोनातून व्यभिचारी जीवन जगत आहे. And the disciples are affected. In verse 10 they say, if such is the case of a man with his wife, it is better not to marry. आणि मग पुढे जे शिष्य आहेत त्यांचा परिणाम त्याच्यावर झालेला आहे आणि ते म्हणतात अशी जर स्थिती पत्नीच्या बाबत आहे तर विवाह लग्न न केलेलेच बरे. Jesus, you are saying that immorality is the only grounds? आणि येशू ख्रिस्त म्हणतोय ते म्हणतात येशू ख्रिस्ता फक्त व्यभिचार हे एकच जर माहिती आहे का कारण आहे सोडचिठ्ठीसाठी. And I have to live for the next 50 years with a wife who is not that great of a cook. आणि मग मला आणखी 50 वर्षे माझी पत्नी काय चांगली माहिती आहे का स्वयंपाक बनवत नाही तिच्याबरोबर जर राहायचं आहे. And what the app told me how she is going to age and how she is aging is very different. आणि हे मी त्या ॲपमध्ये पाहिलं की तिचं म्हातारपण कसं होत जाणार आहे ते मी पाहिलं प्रत्यक्षात मात्र वेगळंच आहे. And that Solomon talked about this nagging wife and it's like a dripping continuously on a rainy day. आणि शल्मोनाने जी कटकट करणारी जी बायको आहे ती जसं माहिती आहे का पाणी सतत माहिती आहे का गळत राहतं ठिपके तसं ती आहे. And Jesus, you mean to say for the next 50 years this man and some of the habits that he has that drive me crazy, I have to be with him for the next 50 years? आणि पत्नी जणू काय येशू ख्रिस्ताला म्हणत आहे हा मनुष्य त्याच्या एवढ्या वाईट सवयी आहेत आणि त्याच्याबरोबर मला पुढं 50 वर्ष जीवन जगायचं आहे. And so the disciples get the point. आणि मग हे शिष्य आहेत त्यांना मुद्दा लक्षात येतो. They are saying it's better not to marry.
हा ते म्हणते असं आहे का लग्न न केलेलं बरं. But Jesus differentiates. पण येशू ख्रिस्त त्याच्यातला फरक दाखवतो. He's saying, don't put everybody in this category. आणि येशू ख्रिस्त म्हणते, सर्वांनाच या माहिती का गटामध्ये मोडू नका. In other words, Jesus is saying, unless you are naturally born a eunuch, आणि येशू ख्रिस्त म्हणते, जर तुम्ही नैसर्गिकरित्या माहिती आहे का नपुसंग असे जन्माला, or in some war they captured you and made you a eunuch, आणि किंवा एखाद्या युद्धात त्यांनी तुम्हाला पकडला आणि तुम्हाला नपुसंग असं केलेलं आहे, or God has given you a special grace and calling and contentment to serve Him, आणि देवाने तुम्हाला विशेष कृपा पुरवलेली आहे, पाचारण केलेलं आहे, हे असं जर असेल, you should be seeking to be married. आणि मग जर असं नसल का नसल तर हे असं जर नसेल तर तुम्ही विवाह इच्छुक असायला पाहिजे. because there is companionship in marriage. कारण विवाहामध्ये एक सहभागिता अशी आहे There's covenant love in marriage. आणि कराराचं प्रेम त्या विवाहात आहे. In this dark world, the believer's marriage is the only place where this forgiveness, this grace, this mercy, this covenant love takes place. कारण या अंधकार जगामध्ये फक्त विश्वासाच्या जीवनामध्येच ती दया, प्रीती, क्षमा अशी अनुभव येते. Because marriage is the place where these children are to be brought. आणि विवाह असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी लेकर वाढवण्यात येत आहेत. And the parents are the first and the best Sunday school teachers. आणि आई वडील हे अगदी उत्तम आणि पहिले संडे स्कूलचे टीचर आहेत. With their words, with their life, with their reactions, they are always teaching their children. आणि त्यांच्या जीवनाद्वारे, त्यांच्या कृतीद्वारे, त्यांच्या हावभावाद्वारे ते सातत्याने आपल्या लेकरांना शिकवत आहेत. And because God wants you to be married, because it's a picture ultimately of Christ's love for आणि the church. देवाची इच्छा आहे की तुम्ही विवाह करावा, कारण जे ख्रिस्ताने मंडळीवर केलेलं प्रीती आहे त्याचं जे चित्र आहे. And so Jesus is saying, let him who is able receive this. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतात, ज्याला हे शक्य आहे किंवा समज आहे त्याला तो हे स्वीकारो. Now, as Jesus differentiates, he doesn't give any plus marks for those who are single for the sake of the kingdom. आणि जे देवाच्या राज्यासाठी अविवाहित राहतात त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त काही विशेष असं माहिती आहे का त्यांची तुलना करत नाही. The Catholics, they developed a doctrine that if you are celibate, you have more points before God. आणि कॅथलिक लोकांनी अशी एक विचारसरणी केली की जर तुम्ही अविवाहित राहिला तर देवासमोर तुम्हाला अधिक मार्क किंवा तुमची श्रेणी मिळेल, प्राप्त होईल. The same God who calls you to singleness to serve him calls you to a family life for his glory and to serve him. आणि तोच देव आहे की तुम्हाला अविवाहित असताना त्याच्या सेवेसाठी पाचारण करतो, किंवा विवाहित असून तो तुम्हाला तुमच्या कुटुंबासमवेत त्याच्या सेवेसाठी पाचारण करतो. Here this single person is able to travel and spend more time. आणि हा जो अविवाहित व्यक्ती आहे तो पुष्कळ वेळ माहिती का देवासाठी देऊ शकतो. But this married person, he is affecting generations by his work, by his involvement with his family. परंतु हा विवाहित मनुष्य त्याचं कुटुंबाच्या सहवासामध्ये कुटुंबाचं जे पिढ्यानपिढी त्याच्यावर तो माहिती आहे का आपला प्रभाव पाडत असतो. Both are important, both are precious in God's sight. आणि देवासाठी दोन्ही महत्वाचे आहेत आणि दोघं मूल्यवान आहेत. And so Jesus shocked the Pharisees and he shocked the disciples. आणि येशू ख्रिस्ताने पुरुषांनाही धक्का दिला आणि शिष्यांनाही धक्का दिला. So this morning as we conclude, we need God's grace. आणि म्हणून आज सकाळी या ठिकाणी हे लागूकरण करत असताना आपल्याला देवाची कृपा पाहिजे. We need to look at Jesus, the ultimate bridegroom. आणि आपण येशू ख्रिस्त सर्वश्रेष्ठ जो वर आहे त्याच्याकडे पाहायचं आहे. Every time we grieve him and fail, but morning by morning he is there for us as our faithful bridegroom. प्रत्येक वेळेस आपण माहिती का त्याची जी अपेक्षा आहे त्याला आपण उणे पडतो, पण प्रत्येक दिवशी तो आपला वर या नात्याने आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहे. Let's take his resources. त्याची जी काही सुविधा आहेत त्या स्वीकारा. Let's take the word seriously and our character formation seriously. आणि त्याचं वचन आणि आपलं चारित्र्य घडण्याची जी काय प्रवृत्ती आहे ती गांभीर्याने घ्या. Let's be people who look at the covenant love of our Yahweh God. आणि आपला यावे देव आहे त्याची कराराची जी प्रीती आहे त्याकडे पाहणारे आपण लोक होऊया. Say that, fill me with your spirit that I might show covenant love to my spouse. आणि तुझ्या आत्म्याने तुम्हाला भर की त्याने करून कराराची प्रीती माझ्या पत्नीवर किंवा पतीवर मी करावी म्हणून मला सहाय्य कर. This morning, let's remember that even though our outward man is
decaying, but inwardly, spiritually, we are encouraging our spouse and they are growing. आणि आज सकाळी बाह्यदृष्ट्या आपलं जे मनुष्यपणा आहे ते जरी कुजत चाललेलं आहे, तरी आंतरिक जे देवाचं आपल्याला मिळालेलं स्वरूप आहे त्याद्वारे आपण पती पत्नीला उत्साहित करूया. This morning, if you are still in a state of shock that this is the real person that I married, Romans 8:28 applies to you. आणि आज सकाळी तुम्ही जर म्हणत असाल की मी अशा व्यक्तीबरोबर विवाह केलेला आहे, याबाबत तुम्हाला जर धक्का जर बसलेला असेल तर कृपा करून रोम करासपत्र 8वा अध्याय 28वा वचन हे तुम्ही लक्षात घ्या. In the all things, especially your spouse is there. आणि होतं सर्व ज्या गोष्टीमध्ये जे आहे देवावर विश्वास ठेवण्यासाठी सर्व काही कल्याणार्थ जे होतं म्हटलेलं आहे त्यामध्ये तुमचा पती आणि पत्नी देखील आहे. It was not some programming error that she came in your life. आणि असं काहीतरी प्रोग्राम करताना काहीतरी चूक झाली आणि तुमची पत्नी तुमच्या जीवनात आली, अशी चूक घडलेली नाही. God knows exactly how to grow you in Christ. आणि ख्रिस्तामध्ये तुम्हाला कसं वाढवावं हे देवाला परिपूर्णरित्या माहीत आहे. And so she's an instrument, or he's an instrument of blessing and sanctification. आणि ती किंवा तो देवाचं एक असं साधन आहे की तुम्हाला आशीर्वादित व्हावं. We have nothing to lose and complain this morning. आज सकाळी आम्ही काही गमावलेलं नाही आणि कोणत्याही प्रकारची आम्हाला त्याबद्दल तक्रार करण्याची सुविधा नाही. We have every reason to grow and to ask God that our families will be glorifying to Him. आणि आज आपल्याला देवामध्ये वाढण्यासाठी आणि देवाकडे जाऊन आमचं कुटुंब तुला गौरव देणारं असावं असं प्रार्थना करण्यासाठी आपल्याला गरज आहे. May God help us. देव आपल्याला सहाय्य कर. धन्यवाद प्रभू, पुन्हा एक बार आज सकाळी अशा प्रकारे तुझ्या वचनाकडे तू आम्हाला घेऊन आलास. आणि सहसा हा जो अध्याय आहे किंवा ते अनेक मंडळामध्ये शिकवलं जात नाही, परंतु आमचं एक्सपोजिटरी प्रीचिंग असल्याकारणानं कोणताही विषय आम्हाला आवडो न आवडो, मंडळीला आवडो अगर न आवडो, तो पैतृ शिकवला जातो. याबद्दल तुला धन्यवाद देतो. आणि आज जगाच्या दृष्टीने पती पत्नीबाबत अनेक विचार आहेत. जग एवढ्या प्रकारचं माहिती आहे का बंबार्डिंग करत आहे की ते आम्हाला काहीतरी जगाच्या ज्ञानाने आमच्या पती पत्नीमध्ये आम्ही निर्णय घ्यावा आणि एकमेकांना दोषी ठरवावं अशी मोठी लिस्ट आम्हाला देत आहेत. परंतु आज पैतृ आम्हाला समजलेलं आहे की आमची पत्नी किंवा आमचं पती हे तू दिलेलं दान आहे, तुझी दिलेली कृपा आहे, तुझी योजना आहे. उणे पण असेल, अनेक गोष्टी असतील, परंतु त्यासह आम्हाला तुझ्याकडे यायचं आहे. आणि पैतृ तू जी काही आम्हाला लेकरं दिलेले आहे, जे कौटुंबिक जीवन दिलेलं आहे, याबद्दल आभार मानायचे आहेत. जगाच्या ज्ञानाने आम्हाला कुटुंबाकडे नव्हे तर तुझ्या ज्ञानाने तुझ्या इच्छेने पैतृ आम्हाला कुटुंबाकडे पाहण्यास सहाय्याने मदत कर. यामध्ये पैतृ जर कुटुंबामध्ये आमच्या जर कोणते समस्या अडचणी असतील तर प्रभू आज त्यांना तुझ्या चरणी येण्यासाठी, एकमेकाबद्दल आभार मानण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी विशेष सहाय्याने मदत कर. पुन्हा एक वार आजच्या या वेळेबद्दल तुझे आभार मानत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती सादर करतो म्हणून तू ऐक. Amen.